चंद्रपुर का राजा चंद्रपुर का सबसे अधिक लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडल है। चंद्रपुर का राजा के स्थापना ने 41वें वर्ष में पदार्पण किया है। यह शहर के जटपुरा गेट समीप स्थित है। आज हालत यह है कि चंद्रपुर का राजा के दर्शन करना ही अपने आप में भाग्यशाली हो जाना है। चंद्रपुर का राजा की ख्याति इसी बात से आंकी जा सकती है कि यहाँ हर वर्ष सैकड़ों लोग अपनी मन्नतें लेकर दर्शन के लिए आते हैं। यह गणेश मंडल अपने 10 दिवसीय समारोह के दौरान लाखों लोगों को अपनी ओर आकर्षित करता है। हर वर्ष यहाँ भक्तों की लंबी कतारें लगती है केवल दर्शन पाने के लिए। चंद्रपुर का राजा की खास विशेषता इसकी सुंदरता और बनावट का बेजोड़ नमूना है। रंग बिरंगी रत्नों और मोतियों से सुसज्जित यह विशाल गणेश प्रतिमा चंद्रपुर की शान माना जाता है। इसके अलावा प्रतिदिन इस राजा के वस्त्र और आभूषण बदले जाते हैं। प्रतिमा विराजित इस मंडप की बनावट राजवाड़े के रूप में की गई है, जो राजे महाराजे के महल सा प्रतीत होता है। विशाल सिंहासन पर विराजित यह आकर्षक गणेश प्रतिमा भक्तों की आस्था का केंद्र है। 10 दिन मंडल के आसपास मेले जैसा माहौल होता है। सुबह शाम भक्तों के दर्शन के लिए भीड़ जमा रहती है। भक्तों को दर्शन के लिए मंडल की ओर से सुविधाएं मुहैया की जाती है। चंद्रपुर का राजा की विशेषताएं बताने मंडल ने संवाददाता सम्मेलन बुलवाई, जिसमें उन्होंने चंद्रपुर का राजा की खासियत बतलाई। संवाददाता सम्मेलन में मंडल के अध्यक्ष दीपक बेले, दिलीप कपूर, महेश बेले, अल्पेश जैन, बालकृष्ण वैरागड़े ने भक्तों को चंद्रपुर का राजा के दर्शन लेने का आह्वान किया। चंद्रपूरच्या राजाला या गणेश मंडळाला आज यावर्षी 41 वर्ष पूर्ण होत आहे। दरवर्षी म्हणजे एक नाविन्यपूर्ण देखावा, काहीतरी भक्तांना जी मुंबईला पाहायला मिळते गणेश उत्सवामध्ये अनेक लाखो रुपये करोडो रुपये खर्च करून, तो एक कमी खर्चामध्ये तो देखावा निर्माण करण्याचा या मंडळाचा पुरेपूर प्रयत्न असतो। दरवर्षी एक चांगलं दर्शन गणेश उत्सवाच्या पावन पर्वावर घडावं याकरिता या मंडळाचे कार्यकर्ते सदैव प्रयत्नात असते। 3 महिन्यापासून मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करून हे दृश्य आणि हे दर्शन साकार केलेलं आहे। या आमच्यासारख्या भक्ताला आहे रांगेत उभं राहून वेळ कशामुळे लागतो, कारण आतमध्ये गेल्यावर आम्ही त्याला हकलू शकत नाही, आम्ही त्याला बाहेर काढू शकत नाही। एक 10 मिनिटाचा तरी 5 मिनिटाचा तरी तिला चांगलं या बाप्पाचं दर्शन व्हावं हा आमचा मुख्य उद्देश असतो आणि त्या उद्देशाकरता लोकांना थोडंसं वेळ लागतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यावरती प्रत्येक जागेवरून जी काही मदत येते, आम्ही अगोदरपासून आमचं मंडळ लहान असताना सुद्धा आम्ही सहकार्याची भूमिका आम्ही सदैव ठेवलेली आहे। मंडळ बाकीचे मंडळ जे म्हटले जातात किंवा मुंबईचा राजा वगैरे हे सर्व मोठे मंडळ आहे आणि आम्ही छोट्यामधून मोठ्यामध्ये येत आहोत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हे आमच्या ताकदीवरती, आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती सर्व तयार करून घेतो, पण ज्या हिशोबाने आमच्याकडे फंड जमा व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने लोकांनी आम्हाला मदत करायला पाहिजे। ती मदत आम्हाला जनतेकडून मिळत नाही, तरी पण आम्ही आमच्या ताकदीने करतो। आणि त्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्यांना मदत करायचा प्रश्न आहे, ते आमचं हे संपल्यानंतर, पर्व संपल्यानंतर आम्ही जी काही आमच्याकडून मंडळातर्फे किंवा मंडळाच्या सदस्यातर्फे काही ना काहीतरी मदत आम्ही करू। मला एवढं सांगा, सरकारने एक नवीन मंडळ तयार केला होता की बाबा जे तुम्हाला गॅसमध्ये सबसिडी मिळते ते तुम्ही तुमच्या नावाची सबसिडी तुम्हाला देऊन टाका, हे असं सरकारने जाहीर केलं होतं। पण आत्तापर्यंत कोणी सबसिडी वापस केली का? सबसिडी कोणीच वापस करत नाही। कारण तुम्हाला असे उदाहरण देतो मी की ज्या लोकांना गॅस सिलेंडर तयार करायसाठी, म्हणजे गॅस सिलेंडर आणायसाठी स्वतःच्या खिशातून बाजूवाल्याकडून मागून ते सिलेंडर आणतात, मग ते सबसिडी कुठून जमा करणार? मंडळाने खर्च करू नये हा गोष्ट बरोबर आहे, परंतु जनतेच्या भावना पाहून आणि त्याच्यामध्ये आमच्या भावना या दोघांचं मिश्रित करून आम्ही त्याच्यातून काही ना काहीतरी काढू। परंतु आम्ही इकडेही कमी करणार नाही, आम्ही तिकडेही कमी करणार नाही। मदत करायची आहे त्या भावनेने आम्ही मदत